गाईज, वेलकम टू आवर चॅनल। तर आज आम्ही बनवणार आहे साबुदाणा आणि बटाट्याचे उपवासाचे पापड। 1.5 किलोच्या प्रमाणामध्ये आम्ही हे बनवतोय। 3 किलो बटाटे आणि 1.5 किलो साबुदाणा। आता हा साबुदाणा आपण दोनदा धुवून घेऊ। दोनदा धुवून घेतला। हा रात्रभर भिजत घालायचा आणि झोपताना त्याच्यात बोटभर पाणी साबुदाणा बुडेल एवढं उकळलेलं पाणी टाकायचं। The next day. आपण साबुदाणा भिजत टाकलेला हा मिक्सरवर बारीक करून घेतला। आता त्याच्यात बटाटे किसून घेऊ। बटाटे चांगले बॉईल करून घेतलेले आहे, त्यांच्यावरचे साल पण काढून घेतले। आता साबुदाणा बटाट्याच्या मिश्रणमध्ये आपण 4 चमचे मीठ व 4 चमचे लाल तिखट टाकत आहे आणि हे पीठ चांगलं मळून घेऊ। तर आता हे पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता याला आपण 5-15 मिनिटांना चांगलं मुरू देणार आहे, मग त्याच्यानंतर याचे पापड करायला घेणार आहे। तर हे बघा, मस्त मिक्स झालेलं आहे लाल तिखट आणि मीठ ते। तर हे पापड तुम्ही घरात पण वाळू शकता। तर इथे आपण पापड करतोय। तर बाबा पापड वाळत टाकते, मी तर पापड बनवते, आई मला पोहे बनवून देते। तर हे पापड आम्ही दरवर्षीच करतो उपवासाचे। तर फायनली पापड झाले। तर हे बघा, इथे एवढे पापड आहे आणि परत बेडरूम मध्ये पण वाळत टाकलेले, भरपूर पापड झालेले। तर बघा, आपण 2 दिवस हे पापड चांगले वाळून घेतलेले। आता मी तुम्हाला या पापडांना तळून पण दाखव। तर आता आपण पापड तळायला घेतलेला आहे आणि तुम्ही बघतोय मस्त असं फुगतोय पापड। तर बघा, मी पापड तुम्हाला टेस्ट करून दाखवते। तुम्ही बघितलं, एकदम क्रिस्पी झालेला आहे पापड। आणि तुम्हाला जर पापडांची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आमच्या साबुदाणा आणि बटाट्याची पापडाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। बाय।